हाय, गुड मॉर्निंग. आजची सकाळ होत आहे 8 वाजता. तर मोठं व्हायला ओळख नाही, माणुसकी लागते. कोणत्याही तराजूत ठेवली तर एक वस्तूपेक्षा माणुसकी ही महत्त्वाची असते. माणुसकीशिवाय काहीच नाही आहे. माणुसकी म्हणजे आपलं मन. आपण कसं लेपतो कोणालाही. काही लोक चांगले विचार करतात, काही वाईट करतात, पण आपण आपली माणुसकी ही कधीच सोडायची नसते. कारण आपण कधी ना कधीतरी आपल्याला त्या गोष्टीचं फळ भेटतं. खूप खूप कपडे पडले नव्हते अजिबात. थोडेच पडले होते, पण ते दिसतात एवढे की कपाटातले कपडे काढल्यासारखे. बेड आवरायचं होतं, मला बेडशीट टाकायची होती. हे माझं डेली काम नाही आहे. काही लोक व्लॉग बघतात, काही लोक बघत नाही, सबस्क्रायबर पण करत नाही. सबस्क्राईब करायला काय बरं आहे ना, पैसे लागतात का? नाही ना, केलं पाहिजे ना सबस्क्राईब. त्याला एक मोठी गोष्ट आहे का सबस्क्राईब करणं? तुम्ही हा विचार करा, तुमच्या एका सबस्क्राईबने कोणाचं तरी चांगलं होत असेल, किंवा तुम्हाला तरी 4 गोष्टी ऐकायला भेटतात, शिकायला भेटतात. ह्यात शिकण्यासारखं काय नाही आहे, पण तुम्ही बोलू शकता ऑन कॅमेरा. सगळेजण बोलू शकता, असं नाही की बोलू नाही शकत. आणि अशी कोणती गोष्ट नाही की आपण करू नाही शकत. फक्त आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी पाहिजे की आपण हे करू शकतो, आणि एक जिद पाहिजे. जिद अशी असावी की आपण काय करतोय किंवा किती ते करता येईल ह्याच्यामध्ये. लाईक सेल, आपली लाईफ ही सेल्समध्ये झाली आहे की आपण जेवढं करेल तेवढं आपल्याला इन्सेंटिव्ह असं भेटतं. तसं आपण जेवढं करत जाईल तेवढं आपल्याला त्या गोष्टीचं फळ भेटणार. पण आज करतोय आणि उद्याच ते फळ नाही भेटणार. आपल्याला प्रयत्न करत राहावे लागतात. प्रयत्न केल्यानेच सगळं होतं. जॅक का ओरडतोय? आवरून झाल्यावरती बेड लावून घेतला, मग गेले रेडी व्हायला. रेडी झाले, मग माझा थोडा मेकअप चालू झाला. मेकअपमध्ये मी काय नाही यूज करत, कारण ऑलरेडी माझी स्किनला भरपूर पिगमेंटेशन होतं, जे की आता रिकवर झालं आहे बऱ्यापैकी. सो मी फक्त सेटाफिलचं मॉइश्चरायझर, व्हाईट टोनची पावडर, काजळ, लिपस्टिक, बस एवढंच यूज करते. माझा हा फेस खूप डस्की होता आधी, खूप डस्की म्हणजे पिंपल्स, पर्ल्स, त्याचे स्पॉट्स आता बऱ्यापैकी कमी झालेले आहेत, खूप कमी झालेले आहेत. प्रत्येक मिडल क्लास मुलीचं एक काही ना काहीतरी एक स्वप्न असतं. हर एक सगळ्यांना असं बघून वाटतं की बाबा हिच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, हिला कसली कमी आहे, हिचं घरचं चांगलं आहे. पण प्रत्येक गोष्टीच मागे ज्याची त्याची मेहनत असते, जो तो मेहनतच करत असतो. आणि कोणाकडून मागण्यापेक्षा मेहनत करण्यात जी मजा आहे ना, ती कशातच नाही आहे. मेकअप झाला तर केस करायचे, सगळ्यात टफ काम हे केस करणं. हेअर्स माझे खूप फ्रीचे हेअर्स आहेत, लगेच ते प्लिट्स निसून जातात त्याच्यामध्ये. स्माईल तेवढी केली नाही पाहिजे. कधी रेडी होणार मी, कधी ऑफिसला जाणार. एक ब्लॉग बनवायला पण जी मेहनत असते ना, ती तुम्ही एक व्ह्यू जरी दिलं तेवढी मेहनत नाही आहे, जेवढी मेहनत एक ब्लॉग बनवण्यासाठी आहे. तुम्ही सपोर्ट करा, तुम्ही पण बनवा, मीही तुम्हाला सपोर्ट करेल. प्रत्येक नातं हे माणुसकीने जपलं जातं, हर एक गोष्ट. डोंट कमेंट ऑन माय हेअर्स. हे असं माझं फायनल लुक कधी येईल काय माहिती. हां, झालं असा हा माझा फायनल लुक आहे. ओके, चहा घेतला आणि
आज मम्मीने बनवलं होतं वांग्याची भाजी आणि भाकरी.